तुझ्या कुटुंबाची तारा तू फसवणूक केलीस। मॉम मॉम मॉम, हे बघ प्लीज तू शांत हो। मी ऑलरेडी ताराला खूप बोललोय का, अजून प्लीज तू बोलू नकोस। तिला तिची चूक मान्य आहे। सोहम, हे फक्त तुझी बायको नाहीये रे, माझ्या घरची सून आहे आणि माझ्या घरच्या मर्यादेचं या पोरीनी उल्लंघन केलंय, जे मला अजिबात चालणार नाही। आजवर माझ्या घरावर अनेक आरोप झाले, पण काळाने ते खोटे ठरवले। पण आज जे तुझ्या बायकोनी केलंय ना, ते तर खरं आहे ना, पण त्याच्यामुळे माझ्या घराची बदनामी झाली आहे। सोहम, तुला कळतंय ना, मेंदळे हे नाव, रूपम कॉस्मेटिक्स, हे सगळं नावारूपाला आणायला मला काय, तुझ्या वडिलांना काय, किती वर्ष लागली आणि किती मेहनत घेतली यासाठी आम्ही, आणि हे नाव तुझ्या बायकोनी एका क्षणात घालवलं। अख्ख्या जगासमोर आपली बदनामी झाली। काय राहिली रे आपली किंमत आज? आणि या सगळ्याला भैरवी तर जबाबदार आहेच, पण त्याहून जास्त तू आहेस तारा। मॉम प्लीज प्लीज एक संधी द्या प्लीज। सोहम, तिलोत्तमा, हे बघ प्लीज तू जरा शांतपणे विचार कर। एक मिनिट हा, तुम्ही तर माझ्याशी प्लीज बोलूच नका। तुम्ही माझा विश्वासघात केलाय, तुम्ही खूप गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या। आणि तू ग तारा, तू तर कधीच सुप्रसिद्ध गायिका वगैरे नव्हतीस, तुला गाता येतच नाही, पण तू हे कबूल केलं नाहीस की तुला गाता येत नाही, तुझ्यासाठी ही पोरगी गाते तुझ्या मागे उभं राहून। केलंस कबूल जगासमोर, सांगितलंस आम्हाला का? का नाही सांगितलंस? कारण तुला जी प्रसिद्धी मिळत होती, जी फेम, जे स्टारडम मिळत होतं, ते सगळं तुला हवं हवंसं वाटत होतं, ते तुला घालवायचं नव्हतं। आणि हाच खोटेपणा मला माझ्या घरात चालणार नाही। तेव्हा सोहम, तुझ्या बायकोला तिच्या घरी घेऊन जा प्लीज। मॉम प्लीज। सोहम, अगं पण मॉम, तिलोत्तमा मॅडम, प्लीज असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका, जरा शांत व्हा। मॉम काय बोलतेस तू हे? अगं बायको आहे ती माझी, माझं प्रेम आहे तिच्यावर। हो ना, मग तिचं सुद्धा प्रेम असेलच ना तुझ्यावर, मग तिने निदान तुला तरी विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं ना, पण नाही सांगितलं तिने। आता बास झालं, मला या विषयावरती काहीच बोलायचं नाहीये, माझा निर्णय पक्का आहे। तारा, अरे बेटा, तारा